नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती। आणि आज मी आलोय बजाज कंपनीच्या प्लांटमध्ये आणि बजाज कंपनीने आज भारतीय मार्केटमध्ये बजाज विगो हा प्रोडक्ट जो आहे तो नवीन लॉन्च केलेला आहे। आणि या सेगमेंटमध्ये जर बघितलं तर विगो सिरीजमध्ये P50, P70, P90 आणि C90 आणि कार्गो C90 म्हणजे कार्गो अशा सेगमेंटमध्ये ना बरेच प्रोडक्ट जे आहेत ते अनवील केलेले आहेत आणि लॉन्च देखील केलेले आहेत इलेक्ट्रिकमध्ये। आणि गाडीची रेंज बघितली तर टॉप मॉडेलची रेंज जी ती 296 किलोमीटरची आहे सर्टिफाईड। आणि वेगवेगळ्या बॅटरी ऑप्शन मध्ये ही गाडी जी आहे तुम्हाला बघायला मिळेल, जी की इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा जी ती विगो लॉन्च केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जी आहे ती या गाडीबद्दल बघणार आहोत, जे की P50-12 बॅटरी जर बघितली तर बॅटरी कॅपॅसिटी 12 किलोवॅट या गाडीमध्ये मिळते। आणि या गाडीची संपूर्ण डिटेल माहिती आता आपण जाणून घेऊया मराठीमध्ये। तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा। चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आपण चालू करूया। आता आपण व्हिडिओला चालू करूया। फर्स्ट तुम्ही लोक जर बघू शकता तर P50-12 हे जे वेरियंट आहे, जे की 12 किलोवॅट बॅटरी पॅक ऑप्शन्स मध्ये येतं। समोर तुम्हाला विगोची बॅजिंग मिळून जाते, एलईडी मध्ये हेडलॅम्प देण्यात आलेले, इंडिकेटर सुद्धा तुम्हाला एलईडी मध्ये मिळतात। टायर साईज जर बघितलं तर तिन्ही टायर जे तुम्हाला 12 इंचचे स्टायलिश टायर जे ते देण्यात आलेले आणि रिम स्टील रिम सोबत येतात। आणि समोर आणि मागे ड्रम ब्रेकचा यूज जो तो करण्यात आलेला। गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आणि इथे ग्राफिक जे ते चांगलं देण्यात आले, त्यामुळे गाडीचा लुक जो तो देखील चांगला आहे। सिंगल वायपर जे तुम्हाला इथे मिळून जातं। आणि साइड व्ह्यू मिररची जर क्वालिटी बघितली तर ती सुद्धा ठीकठाक देण्यात आलेली आहे। आणि ग्राफिक्स मला पर्सनली खूप चांगलं वाटलेलं आहे। सस्पेन्शन बघितलं तर स्प्रिंग सस्पेन्शन जे ते तुम्हाला फ्रंटला मिळून जातं। जी विगो ही गाडी आहे, या गाडीचा साइड लुक जो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो। गाडीचा ग्राउंड क्लिअर देखील चांगला दिलेला आहे, साईडला सेफ्टी डोअर मिळून जातात आणि पाठीमागे इथे ग्राफिक जे ते देखील चांगलं देण्यात आलेले। पाठीमागचा टायर सुद्धा 12 इंचच मिळून जातो। आणि इथे जर स्पेस बघितला ना मित्रांनो, तो नक्कीच चांगला आहे। आणि कम्फर्टेबल सीट जे आहे ते कुशनिंग किंवा जर बघितलं तर बसल्यानंतर तुम्हाला थकवा देखील जाणवणार नाही। पाठीमागे सुद्धा इथे स्पेस देण्यात आलेला आहे। विगोची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते। त्याचबरोबर इथे ग्रॅब हँडल देखील देण्यात, जे की कार टाईप ग्रॅब हँडल जे तुम्हाला गाडीमध्ये मिळतात। आणि इथे लेग स्पेस तो देखील चांगला दिला। पुढचं सीट जर बघितलं ना ते देखील चांगलं आहे, कम्फर्टेबल। मी स्वतः या गाडीची येथे बसून बघितलेली या गाडीमध्ये। आणि ही इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा जी ती एकदम कम्फर्टेबल आहे, चालवायला देखील। इथे बॉटल होल्डर देखील मिळून जातो। आणि मागचा लुक जर बघितला ना या विगोचा तर तो अशा प्रकारचा आहे। टेल लॅम्प जे आहेत ते तुम्हाला एलईडी मध्ये मिळून जातात अशा प्रकारे आहे। आणि विगोची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते। 50-12 ची बॅजिंग जे तुम्हाला इथे मिळून जाते, जे की 12 किलोवॅट बॅटरी जे ते गाडीमध्ये दिलेली। अशा प्रकारे ग्राफिक जे देखील चांगलं देण्यात आलेलं आहे। आणि इथे तुम्ही जर बघितले, इथे तुम्ही गाडीची बॅटरी जे ते देण्यात आलेली, इथे तुम्ही गाडीची बॅटरी जे ते चार्ज देखील करू शकता। आतमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला ब्रेक पेडल मिळून जाते, इथे एक ग्लो बॉक्स दिलेले आणि इकडे साईडला देखील आहे। दोन्ही साईडला तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे देखील ठेवू शकता। स्पीकर लावण्यासाठी जागा जे ते या साईडला इथे मिळून जाते। हजाल लॅम्पचं स्विच जे ते इथे देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही तुमचा मोबाईल जो ठेवू शकता। हँडलबारवरती जर कंट्रोल बघितला ना तर मी एकदा तुम्हाला बसून दाखवतो। असा व्ह्यू जो येतो पुढचा तुम्हाला बघायला मिळतो। त्याचबरोबर मंडळी, हँडलवरती राईट साईडला तुम्हाला हेडलॅम्पचे कंट्रोल इथे मिळून जातं। वायपरचं कंट्रोल जे तुम्ही इथनं करू शकता। गाडीमध्ये 5 लाईटचं स्विच जे ते आपण तुम्ही इथे दिलेला आहे, इथे बघू शकता। त्याचबरोबर लेफ्ट अँड राईट इंडिकेटर तुम्ही इथनं देऊ शकता। हॉर्नचा आवाज जो येतो तुम्ही अशा प्रकारे ऐकू शकता। आणि त्यासोबतच इथे मोड्स देण्यात आलेले, रिव्हर्स तुम्ही घेऊ शकता। ड्राईव्ह तुम्हाला गाडी चालवायचं ड्राईव्ह मोड प्रेस करून, न्यूट्रलचं करायचं असेल न्यूट्रल करू शकता। त्याचबरोबर इथे मोड देण्यात आलेले, जे की इको आणि पॉवर मोडमध्ये शिफ्ट होण्यासाठी याचा वापर करू शकता। आणि इथे खाली मेन्यू बटन देण्यात आलेलं आहे। हे मेन्यू बटन जर तुम्ही प्रेस केलं तर इथे जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवरती तुम्ही ट्रिप बघू शकता, एसयूसी किती % चार्ज आहे, 97% बॅटरी चार्ज आहे, इथे गाडीचं किलोमीटर किती झाले, रेंज तुम्हाला किती मिळू शकते। त्याचबरोबर इंडिकेटर जे ते वॉर्निंग यासायला मिळतात। बजाजची बॅजिंग इथे आहे। आणि बॅटरी किती % चार्ज आहे ते इथं बघू शकता। डिजिटल स्पीड देण्यात, डिजिटल क्लस्टर जो इथं देण्यात आले, इथे छोटासा स्पेस दिलेला जे की मूर्ती वगैरे ठेवण्यासाठी चांगला आहे। आणि डॅशबोर्डची क्वालिटी बघितली तर ती देखील। आणि आता बाकी फीचर जे ते काय काय ते तुम्हाला मी एक एक करून सांगतो। या गाडीमध्ये जर फीचर वाईज बघितलं तर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम चांगलं देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर लास्ट स्पेस तुम्हाला मिळून जातो। ग्रेडेबिलिटी जी ती देखील चांगली, 33% ते 36% ग्रेडेबिलिटी तुम्हाला इथे मिळून जाते। आणि बॅटरी ऑप्शन बघितलं तर 9 किलोवॅट आणि 12 किलोवॅट या ऑप्शनमध्ये येते। आणि गाडीची रेंज बघितलं तर तुम्ही हे जे व्हेरियंट घेतलं 12 किलोवॅटचं तर सर्टिफाईड रेंज जी आहे ती 272 किलोमीटरची सर्टिफाईड रेंज डे कंपनीने सांगितलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही 9 किलोवॅट बॅटरी पॅकवाला जर व्हेरियंट घेतलं तर त्याची रेंज बघितलं 213 किलोमीटर सर्टिफाईड रेंज आहे। त्याचबरोबर फीचर वाईज बघितलं तर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर म्हणून जातात। एलसीडी डिजिटल क्लस्टर त्यांना USB चार्जिंग पोर्ट आहे। त्याचबरोबर जीएफ फेन्सिंग, अँटी थेफ्ट, प्रायमरी एक्सिस असे फीचर जे आहेत ते गाडीमध्ये। परत रिअल टाइम ट्रॅकिंग, क्लाइंब बोर्ड, रिव्हर्स पार्किंग असिस्ट असे बरेचसे फीचर जे ते तुम्हाला टेक पॅक व्हेरियंटमध्ये ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून सुद्धा आहेत, ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता जेव्हा डीलरशिपला गाडी येऊन जाईल।
त्या ठिकाणी. आणि हाय परफॉर्मन्स सस्पेन्शन दिलेले, हायड्रॉलिक ब्रेक देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सीट कम्फर्ट देखील चांगला आहे. आणि वॉरंटीबद्दल जर बोलायचं झालं तर वॉरंटी स्टँडर्ड वॉरंटी 5 वर्षे किंवा 1,20,000 किलोमीटर इतकी आहे. आणि प्राइसिंग जर बघितलं तर ह्या वेरियंटची एक शोरूम प्राइस 3,69,000, एक शोरूम पुणे इतकी आहे. ही प्राइस जी येते कमी जास्त देखील होऊ शकते किंवा बदलू शकते. तुम्ही व्हिडिओ जो आहे तो काही दिवसांवेळेला बघितला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गाडीबद्दल, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा विगोबद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये बघितली. या गाडीची जर किंमत बघितली तर एक शोरूम किंमत 12 किलोवॅट बॅटरी या गाडीमध्ये देण्यात आलेली आणि या गाडीची एक शोरूम किंमत 3,69,000 रुपये इतकी पुण्यामधली आहे. आणि या गाडीमध्ये फीचर किंवा रेंज बघितली तर सर्टिफाईड रेंज 272 किलोमीटर इतके एका फुल चार्जमध्ये. आणि गाडीमध्ये फीचर्स काय काय दिले ते तुम्ही व्हिडिओमध्ये देखील बघितले असेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला बजाजचा विगो या गाडीचा इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.